नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायची इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला प्रश्न क्रमांक 5. काय दिलं आहे? जर नंबर ऑफ ए बरोबर 20 असेल, त्याच्यानंतर नंबर ऑफ बी बरोबर 28 व नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 36 असेल तर काय नंबर ऑफ ए छेद बी काढायचं आहे. ओके, सर्वप्रथम प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं तेवढं लिहून घेऊया. काय काय दिलं त्यांनी? नंबर ऑफ ए बरोबर काय 20 दिलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ बी बरोबर किती दिलं आहे? 28 दिलं आहे. आणि नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर किती दिलं आहे? 36. ओके, आणि काढायचं काय नंबर ऑफ ए छेद बी. ते प्रश्नचिन्ह लिहूया. आता याचं एक सूत्र आहे, एक गुणधर्म आहे, ते तुम्हाला पाठ असायला पाहिजे. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी अधिक नंबर ऑफ ए छेद बी. ओके, तर आता आपल्याला काढायचं काय नंबर ऑफ ए छेद बी काढायचं आहे हे. आणि हे दिलेलं आपल्याला हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ ए संयोग बीला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेऊया, म्हणजे ते वजा होईल. इकडे अधिक आहे, तिथे गेल्यानंतर होणार वजा. म्हणजे कसं लिहूया? नंबर ऑफ ए संयोग बी इकडे लिहिलं आहे बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी जसं आहे तसं लिहिलं. तर नंबर ऑफ ए संयोग बीला आपण इथे नेलं, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेलं, म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी वजा झाला. ओके, आता नंबर ऑफ ए किती दिलं आहे? 20. नंबर ऑफ बी किती दिलं आहे? 28 वजा नंबर ऑफ ए संयोग बी किती दिलं आहे? 36. ओके, 36 लिहिलं. तर 20 अधिक 28 किती होतात? 48 होतात वजा 36. त्याचं उत्तर किती आलं? 12 आलं. तर 12 काय आहे? नंबर ऑफ इथे ए छेद बी असणार, ए छेद बी. नंबर ऑफ ए छेद बीचं उत्तर किती आलं? 12 उत्तर आलं. ओके, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे गुणधर्म पाठ करून ठेवायचा. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी अधिक नंबर ऑफ ए छेद बी. नंबर ऑफ ए छेद बीला इथेच ठेवला आपण, आणि नंबर ऑफ ए संयोग बीला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेलं, म्हणजे ते वजा झालं. आणि आपल्याला जेवढं काही दिलं होतं तेवढं सगळं भरून घेतलं आणि उत्तर काढलेलं आहे 12. ओके, धन्यवाद.